नमस्कार मंडळी, आनंदी या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं। आता आनंदी जी आहे ती सुनीताताईला म्हणत असते, सुनीताताई ते विद्याधर असे का वागतात ग मालक साहेबांसोबत, का असे करतात? आता पण मालक साहेब नाश्ता न करता गेले। तर मग आता सुनीताताई म्हणते की असंच आहे ग। मग आता आनंदी म्हणते, एक काम करूया का, मी मालक साहेबांसाठी गरमागरम पोहे बनवते, तो नाश्ता आपण मालक साहेबांना देऊया। मग आता सुनीताताई इकडे आनंदीला सांगतात, पण मालक साहेबांना शेंगदाणे नाही आवडत, त्यामुळे तुम्ही शेंगदाणे टाकू नका। पण आनंदी आता पोहे बनवायला घेते, पण तिच्याकडून कळत नकळत शेंगदाणे कदाचित गेलेले असतात की कुणी मागून टाकलेले असतात हे आपल्याला उद्याच्या भागात कळेलच, पण शेंगदाणे पोह्यांमध्ये असतातच। मग आता जी आनंदी आहे ती गरमागरम डबा भरून सुनीताताईकडे देते आणि म्हणते, हा डबा मालक साहेबांना द्या। मग आता शिर्के जे आहेत ते मालक साहेबांना पोहे वाढतात आणि पोहे वाढल्यानंतर मालक साहेब काम करत करतच खात असतात। तेवढ्यातच आता त्यांना शेंगदाणा लागतो आणि दुसऱ्या बाजूला आनंदीने पण खायला घेतलेला असता तिला सुद्धा पोह्यांमध्ये शेंगदाणा आढळतो। मग मालक साहेब जे आहेत ते म्हणतात की कुणी माझ्या पोह्यांमध्ये शेंगदाणे टाकायची हिम्मत केली, असं मालक साहेब आता इथे बोलतात आणि खूपच चिडलेले असतात। आणि आनंदी सुद्धा खूपच टेन्शनमध्ये असते। आता तिला कळलेलं असतं की शेंगदाणे पोह्यांमध्ये गेलेत। आता मालक साहेब काय करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे। तर हा आहे आजचा पुढील भाग। तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।